अरे लूज. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक नाळकर आणि बऱ्याच दिवसांनी मी जात आहे एका ट्रेकला. तर माझ्यासोबत एक ग्रुप देखील आहे. तर त्या ग्रुप मेंबर्सची थोड्या वेळातच ओळख करून देतो. आणि आता मी आहे ठाण्यामध्ये. तर ठाण्याचा हा नितीन कंपनी जंक्शन असलेला बस स्टॉप आहे गेस. मला पण एवढं माहिती नाही आहे. आणि आता आपण पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो आहोत इथे. आणि आता सर्व तयारी करून आता या भैरवगडाकडे जाण्यासाठी आम्ही आता वाटचाल करतोय. तर या काकांच्या हॉटेलमध्ये मस्तपैकी नाश्ता वगैरे करून आता आम्ही भैरवगडाच्या दिशेने निघत आहोत. आणि हे आहेत विवेक दादा. आता प्रत्येकाने एक काउंट घ्या आधी. काउंट स्टार्ट करतो. 1 2 3 4 5 6 11 13 14 15 16 17 18 19 अजून एक यायचं. जोरात जोरात. ती नाव आहे माझं. पवईवरून आले. दिव्या अंबरनाथ. सुजाता पालकर. शिका हर्षिता गोरेगाव. सौरव सावंत गोरेगाव. प्रथमेश सरपले कांदिवली. विपुल कल्याण. प्रतीक भोसले विरार. विघ्नेश नाळासोबत. ध्रुव नाळासोबत. गौरव कदम मायरोली. उमेश बनसवाल संभाजीनगर. अनिकेत बष्टुरे नाळासोबारा. अभिषेक नाळकर. आपल्याला टेक्निकल इक्विपमेंट्स मिळतील. त्याच्यामध्ये हार्नेस असेल, कॅराबिनर असेल आणि एक डिसेंडर असेल. बरोबर एक हेल्मेट पण असेल. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांनी काळजीपूर्वक वापरायच्या आहेत. ट्रेकवर असताना वर जाताना कोणी या वस्तू हरवायच्या नाहीत. आपल्याला दिलेल्या वस्तू परत खाली आल्यावर आपण स्वतःहून जे कोणी आम्ही लीडर्स आहोत, व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांना परत आणून द्यायच्या. ठीक आहे. तिथे वर भैरवगड किल्ल्यावरती त्या वस्तू कशा वापरायच्या, काय करायचं, त्याचं कुठे एंटर करायचं, त्या सगळ्या सूचना दिल्या जातील. या सूचना पाळायच्या आहेत. आपल्या सुरक्षेसाठी या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मी आमच्या व्हॉलेंटियरची ओळख करत होतो. मी पुरुषोत्तम, विवेक आणि प्रणाली. ठीक आहे. तर ट्रेक करताना मुख्य गोष्टींची काळजी घ्यायची म्हणजे कोणीही लाऊडस्पीकरवर मोबाईलवर गाणी वाजवायची नाही जोरात. आपण जो वाटेत खाणार पिणार तुम्ही तर कचरा कुठेही टाकायचं नाही. प्लॅस्टिकच्या बॉटल कुठेही वाटेत टाकायचं नाही. बॅगेत भरून परत इथे हॉटेलवर येऊन इथे कचऱ्याच्या डब्यात तुम्ही टाकू शकता. ट्रेक करताना निसर्गाला, वन्यजीवांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. याच्यामध्ये हे जे कॅराबिनर आहे, या कॅराबिनरचा उपयोग अँकर करण्यासाठी, डिसेंडर लावून रॅपल करण्यासाठी किंवा कुठल्याही रोपला हुक करण्यासाठी यूज करतो. ठीक आहे. हा स्क्रू आहे. हा स्क्रू वर फिरवला उलटा हे लूज होतं. हा स्क्रू खाली फिरवून केला की हे टाईट होतं. स्क्रूला एकदम टाईट करायचं नाही, तो उघडणारच नाही कधी कधी. ठीक आहे. लूज ठेवायचा थोडासा, म्हणजे तो परत सहज उघडता येतो आणि हे करता येतो.
ठीक आहे, जास्त जास्त टाईट नका करू तो, मग तो उघडणार नाही. ठीक आहे, या एवढ्या तरी गोष्टी प्रत्येकाकडे पाहिजेत किंवा हा मिळाला ना सगळ्यांना. ठीक आहे, सगळ्यांनी ड्रोन शूट करायचं असेल ड्रोन पाहिजे बघू ना. ठीक आहे, ह्या सगळ्यांनी आता बॅगेत टाका. हेल्मेट असेल ते पण बॅगेत टाका, ज्यांना मिळालेत त्यांनी. त्यांना नाही मिळाले त्यांना वर मिळेल. जय भवानी. बॅक साईडला इकडे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. आणि बरोबर 1 तास 1 मिनिट झालं आहे आणि आता आपल्याला समोर दिसतोय तोच हा भैरवगड. हाय. ऑनलाईन. गड घ्यायचं होतं मी. एवढं जिथून आणलं तेवढं तो घेतोय. त्याला सांग ना ऐकून. गाडी कुठं अडकली? गुलाबी एवढा कलर नाही, सगळी डाऊन कलर आहे. ते फुलणार आहेत अजून थोड्या दिवसात. 7 वर्षात नाही. मोगली आहे. ऐश्वर्या दादा कुठे? पुढे का त्या पॉइंटला तिथे गुफेतून असं खाली वापरून द्यायची. एवढीच गुफा अशी खाली वापरून हात चढली तिथं असं झाडाचं त्याच्यावर चढायचं. डायरेक्ट वर चढल्यावर कॅरेबिनच पुढे टाकायची आणि दगडाला धरून पाय फक्त असं टाकायचं. छत्रपती शिवाजी महाराज जय. भाई चलो अभी यहाँ से आणि या गडावरून आपल्याला हे आजूबाजूचे खूप सारे डोंगर किल्ले दिसून येत आहेत. एन्जॉय कीजिए. आणि जाऊया खाली. खाली काय आहे ना?
तर मित्रांनो सरतेशेवटी दरमजल करत अगदी या एकदम चक्काजाम लागला होता या गडावर चढण्यासाठी. तर आम्ही सकाळी सुरुवात केली होती आणि आता अगदी सूर्य हा माथ्यावर आला आहे आणि त्या टायमिंगला आपण पोचलो. अगदी घामाघूम झालो आहोत, पण खूपच मजा आली या ट्रेक करताना. आणि थँक्यू गिरीतारा यांचं, त्यांना थँक्स म्हणावं लागेल मला, कारण त्यांनी हा एक चांगला एक्सपिरियन्स दिलेला आहे. त्याचबरोबर सेफ्टी इक्विपमेंट वगैरे त्यांची सगळीच एकदम चांगली पण आहेत आणि मॅनेज देखील चांगलं केलेलं आहे. काय विषय नाही. काही हार्ड नसतं, फक्त पूर्ण घासा सोलटा पूर्ण काय विषय नाही. ढोपर 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 मग आपण लवकर खाली गेलो ना, लवकर जेवून गाडीमध्ये बसून निघायचं. ज्याचे ढोपर सोडले तर समजायचं. अरे बाप